नमस्कार शर्यतप्रेमी, स्वागत आहे आपलं आणखीन एका व्हिडिओमध्ये. आपण पाहत आहात महाराष्ट्र शर्यत चॅनल. आज आपण आलेलो आहे कळंबा कोल्हापूर या ठिकाणी. कारण तसं खास आहे, कारण येत्या 9 तारखेला श्रीनाथ केसरी डबल महाराष्ट्र केसरी माननीय चंद्रकांत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक भव्य दिव्य अशा शर्यतीचं आयोजन आलं आहे. या शर्यतीमध्ये जे काय सहभागी होणारे बैल आहेत त्यांचे जे मालक आहेत त्यांच्या मुलाखतीसाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहे. तर आपण आज आहे माननीय अरुण टोपकर साहेब यांच्या निवासस्थानी आपण आज आलेलो आहे. तर सर, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर सर्वप्रथम मला सर सांगा की आपला बैल यामध्ये पळणार आहे का? आपला बैल पळणार आहे या मैदानात, 100% पळणार. बरं, ठीक आहे. सर, बैलाचं नाव सांगू शकताय? चिमण्या. हां, तर नेहमीप्रमाणे आपल्या अपेक्षेप्रमाणे टोपकर चिमण्या हा बैल या शर्यतीमध्ये पळणार आहे. तर सर्वात जास्त विचारला जाणारा जो प्रश्न आहे की पैरो कोणता आहे बैलाबरोबर, मग याबद्दल आपण काय सांगू शकताय का? पैरा तर आमच्या बैलाला कोल्हापूरचाच पैरा आहे. ठीक आहे. वरंगपाडीचा युवराज शिंदे बरं. त्यांच्या राजा बैलाचा पैरा आहे. बरं, ठीक आहे सर. त्याच पद्धतीनं सरांनी मला काही सांगितले काही गोष्टी की ज्याच्यामध्ये सर गाडीवान कोणत्या ठिकाणी सांगणार नाहीत, पण ठीक आहे, ज्यांनी पहिरे सांगितले यावरती आपण समाधान आहे. तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न की एवढ्या मोठ्या पद्धतीचं या ठिकाणी शर्यत त्या ठिकाणी आपल्या इथं महाराष्ट्रात पहिल्यांदाच होते, त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. मी पहिल्यांदा चंद्रदादा पाटलांचा आभार मानतो. त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणाच्या भव्य शर्यतीचं आयोजन केलं. या शर्यतीमुळं बैलगाडी शर्यतीला एक गॅम्बलर स्वरूप आले आणि दादांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेचं आयोजन केले. या स्पर्धेमुळं बैल मालकांना एक वेगळाच प्लॅटफॉर्म मिळाला आहे, शेतकऱ्यांना वेगळा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. या शर्यतीमुळं आमचे कोल्हापूरचे असते म्हणजे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील बैल हे पूर्ण देशभर झळकणार आहेत. त्यामुळे चंद्रदादांचं मी अनेकदा मनापासून आभार मानतो. त्यांनी एक या स्पर्धेला एक गॅम्बलर स्वरूप आणलं व एक अतिशय नियोजन व शिस्तबद्ध पद्धतीनं शर्यतीचं नियोजन केले. ठीक आहे सर. मग सर, आपण प्रत्यक्षात या पट्ट्याची पाहणी केली आहे का? केले की. बरं, प्रत्यक्षात आपण जाऊन त्या ठिकाणी आलेलं आहे. जाऊन आलो. इतर स्पर्धा आणि हा पट्टा याच्यामध्ये काय वेगळेपण आहे? पट्ट्यामध्ये थोडं वेगळं पण आहेच. पट्टा हा काय जास्त लांबीचा नाही आहे, सरासरी आमचं कायम मैदान असे त्या पद्धतीचं आहे. फक्त थोडा चढ उतार आहे. त्यांना त्या तिथल्या माळाच्या परिस्थितीनुसार त्यांना ते पट्ट तयार करण्यासाठी म्हणजे त्यांनी त्या पद्धतीने तयार केले. त्यामुळे पट्ट्याचं नियोजन पण त्यांनी चांगलं केले. ठीक, ओके. पुढील प्रश्न असा आहे सर की आता एवढी मोठी स्पर्धा आहे आणि त्या ठिकाणी प्रेक्षकही खूप असणार आहेत आणि यापूर्वी ज्या स्पर्धा या जेवढ्या मोठ्या स्पर्धा झालेल्या आहेत तिथला अनुभव बैलगाडा मालकांच्या दृष्टीनं फार चांगला नाही की पब्लिक मॅनेज होत नाही आणि तिथं मग काहीतरी बैलांना अडथळा होतोय, काहीतरी अपघात होतात, त्यामुळे मग आमचा नंबर वगैरे जातोय. तर या दृष्टिकोनातून तुम्ही काय सांगाल? मला अतिउत्साही शर्यत शौकीनांना एक सांगायचं आहे की तुम्ही शर्यत बघायताना शर्यतीचा पूर्णपणे आनंद घ्या. तुम्हाला अगदी मुंबईची पण बैल तिथं म्हणजे बाहेरची आपण पट्टा पद्धत आपल्या लोकांनी बघितलेलं नाही, त्यामुळे जास्त लोक ते पण बघायला येणार आहेत. त्यामुळे तुम्ही शर्यतीचा आनंद आस्वाद घ्या. फक्त शर्यतीला कुठं अडथळा होऊ नये किंवा तुम्हाला काय दुखापत होऊ नये याची काळजी घ्या. ठीक आहे, एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक आहे, धन्यवाद. यानंतर सर असं म्हणायचं आहे की या ठिकाणी चुरस काय पाहायला मिळेल काय आपल्या बैला? चुरस होणार. तेच महत्वाचं, कारण एवढं मोठं स्पर्धा आहे. चुरशीची आहे, एवढी मोठी स्पर्धा आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धेसाठी किमान माझ्या माहितीप्रमाणे 15 ते 20 गाड्या होणार आणि प्रत्येक बैल मालक हा चुरशीचा नंबराच्या हिशोबानंच त्यांची तयारी चालू आहे. त्यामुळे चुरस ही 100% होणार. बरं, त्यानंतर आता काही याच्यामध्ये निगेटिव्ह या गोष्टी आहेत की या क्षेत्रामध्ये बैलांमध्ये जशी ईर्ष्या आहे तशी मालकांमध्ये पण ईर्ष्या त्या ठिकाणी हळूहळू व्हायला लागलेली आहे आणि त्यामुळं मग अशा मोठ्या ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीचा प्रकार आणि काहीतरी त्याला गालबोट लागेल, या दृष्टीने आपण कसं बघतो? नाही, काय होणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे शेवटी मैदानाला पळायच्या बैलांनी आणि बैल पळून जे नंबर होणार आहे तसा कोणताही प्रकार होणार नाही. ठीक आहे सर. बैलांची तर चुरस पाहायला मिळणारच आहे. यापूर्वीचा राऊंड असा होता की बैल नंबर झाला, त्या मालकाचं नाव झालं, त्या गावचं नाव झालं, ह्याच्यापुरता एक मर्यादित होता. आता प्रत्येक बैलाचा चाहता वर्ग हा मोठा आहे. त्यामुळे त्या बैलाकडून चाहत्यांच्या पण अपेक्षा वाढल्यात. तर त्या चाहत्यांनी अतिउत्साह न धावता ही एक स्पर्धा आहे. स्पर्धा म्हणून आपण उतरायचं आहे, स्पर्धेत आपण भाग घ्यायचा आहे. जिंकला हारला काय असेल ते मान्य करून आपण त्यावरती समाधान राहायचं आहे.
अति उत्साहीपणा काय करू नका, कारण शेवटी मालकाला माहीत असते बैल त्याच्यासाठी काय असतोय. प्रत्येक मालकाला हा त्याचा बैल वागच असतोय. हां, त्यामुळं चाहत्याने जरासं आपल्या उत्साहावर नियंत्रण नाही. आता ते इंस्टाग्राम आणि याच्यावरती पोस्ट आम्ही बघतोयच, त्याच्यामुळे आता ते जणू काय ते वैरच आहे असं लोकांना वाटायला लागले ते. पण ते योग्य नाही आहे, नाही. कारण शेवटी हा मुका प्राणी आहे तो, त्याला हे माहीतच नाही आहे. हे तुम्ही माणसं म्हणून तुम्ही हे काहीतरी करताय. मालक म्हणून कुणाचंही वैर नाही आहे. अगदी बरोबर आहे. मालक म्हणून कुणाचंही वैर नाही. मालक ही मैदान पुरतं, मैदान होईपर्यंत एकमेकाची जराशी ईर्ष्या कॉम्पिटिशन असते. स्पर्धा झाल्यानंतर मालक ही सगळी एकच आहे. बरोबर नाही. आणि काही आता जे लोक जे वैरी असं ठरवतात एकमेकाला किंवा दुश्मन ठरवतात, तसं नाही. ऍक्च्युली त्यांचे पर्यायी झालेले आहेत त्याच्यापूर्वी. अहो तुम्हाला सांगू, ही स्पर्धा आहे. बरोबर. स्पर्धा म्हणजे कॉम्पिटिशन. आता क्रिकेटची मॅच असली, तो प्लेअर त्या संघात खेळा, हे प्लेअर या संघात, मग भांडायचं आहे काय? नाही, बरोबर आहे. आपण संघ तयार केला तसा आहे. होय, पैरं केलं, गाडेवान केला, ही तुमची स्किल आहे, तुमची कला आहे. बरोबर. तुमची कला वापरून तुम्ही करायचं आहे. त्यात समज गैरसमज बरंच होतात. तरी मालकांच्या काय डोक्यात नसते, कारण मालकाला राऊंडात टिकायचं आहे. आज एक स्पर्धा झाली म्हणून मालकाचा राऊंड संपला नाही. मालकाला परत या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, परत यात आपल्याला जिंकायचं आहे. ते चालूच राहणार आहे. त्यामुळे चाहत्याने जरासं आपल्या उत्साहावर नियंत्रण ठेवावं. ठीक आहे. पण या स्पर्धेनंतर भविष्यात काही स्पर्धा होईल आणि याचं एक वेगळं स्वरूप त्या ठिकाणी काय येऊ शकतंय काय, तुम्हाला काय वाटतं? 100%. आता ह्या स्पर्धेबद्दल सांगायचं झालं तर अनेक, ही स्पर्धा आहे रविवारी. बरोबर. जशी IPLच्या फायनलला उत्साह असतोय किंवा त्या दिवशी सुट्टी आहे, त्या दिवशी मॅच आहे, मग सगळे करायचं, तसं ह्या स्पर्धेचं नियोजन होणार आहे. 100% शर्यत शौकीन वर्ग हा 9 तारखेसाठी तिने राखीव ठेवला आहे. त्या दिवशी लोक दिवस काढून ते मैदान स्पर्धा बघायसाठी 100% येणार आहे. त्यामुळे जवळजवळ शौकीनांचा म्हणजे लोकांचा धरूया आपण, पब्लिकचा जनसागरच इथं होणार आहे. ठीक आहे. धन्यवाद सर, तुम्ही वेळात वेळ काढून आपल्याला मुलाखत दिल्याबद्दल. तर 9 तारखेला सगळ्यांनी यायला विसरू नका आणि आपल्या आवडत्या बैलाला येऊन तिथं चुरस पाहायला विसरू नका. धन्यवाद.